नमस्कार मंडळी, तुमचं सिद्धीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज मी बनवते घाटी मसाल्यातली लसणाची मसूर डाळ. चला मग साहित्य पाहूया. मसूर डाळ, लाल तिखट, घाटी मसाला, जिरा मोहरी. इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण. तुमच्या मापानुसार तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की जिरा मोहरी घालून घ्यायची. जिरा मोहरी तडतडली की लसूण ठेचलेलं टाकायचं आहे. लसूण गोल्डन फ्राय झालं की त्यात 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या घालायच्या. कढीपत्ता घालायचा आणि कांदा. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित फ्राय झालं की त्यात घाटी मसाला घालायचा आहे. इथे मी 1.5 चमचा घाटी मसाला घेतलेला आहे. घाटी मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. परतून झालं की त्यात लाल तिखट घालायचं आहे. परत सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं फ्राय झालं की थोडंसं पाणी घालायचं. आणि इथे शिजवलेली डाळ घालून घ्यायची मसूरची. मी इथे ऑलरेडी मसूरची डाळ शिजवून घेतली होती हळद आणि टमॅटो टाकून. व्यवस्थित ढवळून घ्यायची. मी इथे 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला हवं तेवढी तुम्ही डाळ घेऊ शकता. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. इथे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. डाळीमध्ये मी गरम पाणी घालते. पाणी उकळलं की तुम्हाला जेवढं हवं तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे डाळ. 1 चमचा मीठ, आणि डाळीची उकळ काढायची आहे. आपली डाळ तयार झालेली आहे. तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा आणि डाळ आवडली की फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.